मध्ये मी सगळ्या गोष्टींच्या शब्दात सांगते, त्यातनं माझं काही मिस झालं, तुमचं काही मिस झालं तर ते मला सांगा. ओके. सरोजिनी नायडू वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होते म्हणजे काय रे? पॉलिटिक्समध्ये त्या ॲक्टिव्हिस्ट होत्या, राजकारणी होत्या त्या. फेमिनिस्ट प्रसिद्ध होत्या. अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या काय झाल्या होत्या? प्रेसिडेंट झाल्या होत्या. अशी ती फर्स्ट वुमन होती, पहिली स्त्री होती. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारताच्या संघर्षामध्ये, इंडिपेंडन्स स्वावलंबाच्या संघर्षामध्ये ती पहिली महिला होती. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर सब्रिक्वेट ऑफ नायटिंगल ऑफ इंडिया. त्यांना एक टायटल दिलं गेलं. टायटल सब्रिक्वेट. म्हणजे त्यांना एक उपमा दिली गेली. काय उपमा दिली होती त्यांना? नायटिंगल ऑफ इंडिया. नायटिंगल म्हणजे असा एक पक्षी असतो जो अगदी सुरेल आवाजात गातो. आणि आपल्या भारतातला नायटिंगल पक्षी म्हणून त्यांना काय दिली ती उपमा दिली होती. गान कोकिळा ऐकले ना? सरोजिनी नायडू यांना गान कोकिळा म्हणायचे. समजा? नायटिंगल. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947. नंतर त्या गव्हर्नर बनल्या 1947मध्ये. बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारताचा गव्हर्नरपदी स्थापित होणारी ही सगळ्यात पहिली काय होती? महिला होती, भारतीय महिला होती. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम. वीवर्स म्हणजे विणकाम करणारे. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम. ही छोटी पोएम आहे. वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट. गारमेंट म्हणजे कपडे. 3 प्रकारच्या कपड्यांचा प्रकार इथे उल्लेख केले गेलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, माझी आजी काय घालते? धोतर घालते. मम्मी साडी घालते. आजी नऊवार घालते, मम्मी सहावार घालते. पप्पा शर्ट पॅन्ट घालतात, तर माझे आजोबा धोती कुर्ता घालतात. हे सगळे काय आहेत? गारमेंटचे प्रकार आहेत. शिवलेल्या कपड्यांचे प्रकार. ओके. किंवा मग त्यांचे जे आपण कपडे बनवतो ना, त्या कपड्यांचा प्रकार. ठीक आहे. पुढे गारमेंट दॅट द वीवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. ठरलेल्या 3 वेळांच्या वेळेस हा विणकाम करणारा विणकाम करतो आहे. आणि त्याबद्दल हिने कविता लिहिलेली आहे. आणि तो जे काही विणकाम करतोय ना, त्याला तिने एक इमॅजिनेशन दिलं आहे की तो या टायमाला विणकाम करतोय हे या मुलांसाठी आहे, या टायमाला विणकाम करतोय ते या लोकांसाठी आहे, असं तिने एक इमॅजिनेशन केलं आहे. मेटाफोरिक अशी इफेक्ट दिली आहे आपल्या कवितेला. मेटाफोरिक म्हणजे माहिती ना, उपमा देणं. ओके. म्हणजे आपल्याला एखाद्याला म्हणायचं असतं तू वेडा आहे, तरी आपण त्याला काय म्हणतो? काय हुशार राहू तू. भावना काय असते खरं तर? तू वेडा आहेस. हे की नाही? याला मेटाफोरिकल इफेक्ट म्हणतात. ओके. चला पुढे. हां. Each of the stanza of the poem represents 3 important event of human life. मानवाच्या आयुष्याचे 3 इम्पॉर्टंट इव्हेंट प्रत्येक स्टांजामध्ये दिले आहेत. ओके. कसे? बर्थ म्हणजे चाइल्डहूड, लहानपण, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हाचे दिवस. अडल्टहूड म्हणजे यंग, जेव्हा आपण तरुण असतो, टीनेजर्स असतो. अँड डेथ, जेव्हा आपण वयस्कर असतो. ओके. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट. या स्टांजामध्ये जे कलर्स मेन्शन केले आहेत ना, ते तर अगदी सिग्निफिकंट आहेत, महत्त्वाचे आहेत. का बरं? ॲज दे इंडिकेट मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट. कारण ते कलर्स हे त्या इव्हेंटच्या मूडशी रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा तुम्ही, मी तुम्हाला हे इकॉनॉमिक्सच्या वेळेस आय थिंक बोलली होती, मला आठवतं आहे. तर तुम्हाला आठवतं का की मी एकदा बोलली होती की जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा आपला हात कोणत्या कलर्सकडे जातो? ब्राईट कलर्सकडे जातो. आणि जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असतो, दुःखी असतो, तेव्हा आपण कोणत्या कलर्सकडे आपला हात जातो? डार्क कलर्सकडे जातो. आणि जेव्हा खूपच आपल्याला कोणीतरी गमावल्याची आपल्याला भावना असते
तेव्हा आपण स्पेशली कोणते कपडे वापरतो? व्हाईट कपडे वापरतो किंवा व्हाईट कलर आपल्याला स्पेशली वापरावा असं वाटतो, है ना. म्हणजे तुमच्या लाईफच्या डिफरंट स्टेजेसमध्ये डिफरंट मूड असतात आणि ते डिफरंट मूड सांगायला त्यांनी डिफरंट कलर्स वापरलेत. ओके, मग आता आपण ते बघूयात. त्यांनी ना आपल्याला चाइल्डहूड, अडल्टहूड आणि डेथ, म्हणजे व्यक्ती लहान असतो तेव्हा, तो थोडासा मोठा होतो तेव्हा, आणि तो जेव्हा मरणाच्या कगारवर असतो तेव्हा, या 3 गोष्टींना त्याने वेगळे वेगळे टाईम दिलेले आहेत. म्हणजे दिवसाचे प्रहर सांगितले. या 3 गोष्टींना दिवसाच्या प्रहरने पण दाखवले आहे, कलर्सने पण दाखवलेले आहेत. ओके, मग आपण त्या बघूयात कशा. कविता आधी तुम्हाला याचे शब्दार्थ सांगून देते. ब्रेक ऑफ द डे. ब्रेक ऑफ द डे, दिवसाचे काय केले त्यांनी? प्रहर. ब्रेक ऑफ द डे, प्रहर. यांचा शब्द ब्रेक ऑफ द डेचा अर्थ प्रहर. GAY, गे. हा कोणता गे रे? चमकदार, चमकीला कलर. प्रहर. प्रहर. प्रहर म्हणजे रे आपण म्हणतो ना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. प्रहर, दिवसाचे प्रहर. ओके. GAY, गे, त्याचा अर्थ काय म्हणतो त्याला? चमक, चमकदार, चमकदार. विंग्स, पंख. विंगचा अर्थ माहिती तुम्हाला? गारमेंट म्हणजे कपडा. विंग म्हणजे पंख, गारमेंट म्हणजे कपडा. हेल्सन, तुम्ही तो किंगफिशर, तुम्ही ते हे बघितलंय का रे? किंगफिशरचा तो जो पक्षी असतो, त्या पक्षाचा फोटो तुम्ही जे पेस्टल कलर घेता ना, ऑइल पेस्टल कलर, त्या पेस्टल कलरवर एक पक्षी ड्रॉ केलेला असतो, निळ्या शार कलरचा असा. बघितलं तुम्ही कधी ऑइल पेस्टलच्या त्या खडूंच्या बॉक्सवर? त्या पक्षाला म्हणतात किंगफिशर पक्षी. त्या पक्षाला अजून एक नाव आहे, टोपण नाव म्हणतो ना आपण तसं. त्याचं नाव आहे हेल्सन. काय नाव आहे त्याचं? हेल्सन. तिथे दिलंय बघा ते. हेल्सन वाईल्ड. दिसलं का? वाईल्ड का म्हटले रे? कारण जंगलातला आहे तो. कळलं का? वाईल्ड म्हणजे जंगली. वाईल्ड म्हणजे जंगली. पुढे काय आहे? रोब्स आहे. ROBES. रोब्स, मोकळे कपडे. मोकळे कपडे. ROBES, रोब्स, मोकळे कपडे, ढगळे कपडे. लहान मुलांना काय घालशील तू? फिटम फॅट कपडे घालशील का? रोब्स दिलं. नेक्स्ट, फॉल ऑफ अ नाईट. फॉल ऑफ अ नाईट. फॉल ऑफ अ नाईट, सायंकाळ. फॉल ऑफ अ नाईट, सायंकाळ. ब्रेक ऑफ द डे, जो तुमचा प्रहर लिहिला तर प्रहर, तिथे कंसात अजून लिहा पहाट किंवा सकाळ. सकाळ लिहिलं. नेक्स्ट, PLUMUS, प्लम्स. दिसले का तुम्हाला? लिहा मोराचा पीस. प्लम्स, मोराचा पीस. त्याच्या खाली दिसेल तुम्हाला मॅरेज वेल्स. मॅरेज वेल्स, फक्त वेल्स ला. वेल्सचा अर्थ गाऊन. मॅरेज वेल्स म्हणजे लग्नाचा गाऊन. मॅरेज वेल्स, लग्नाचा गाऊन. आपण इतके बेअक्कल आहोत का की आपल्याला डिक्शनरी. एक लक्षात ठेवा, वोकॅब्युलरी तुमची जेवढी वाढेल तेवढं चांगलं असतं. सो तुमचे मेंदू ताळ्यावर ठेवा आणि मी सांगते तेवढं लिहा. मॅरेज वेल्स, लग्नाचा गाऊन. सोलमन, SOLEMN, गंभीर. सिरियस असतं ना एखादा व्यक्ती, सिरियसली असं बोलतो, सिरियसली बघतो. गंभीर, धीर गंभीर म्हणतो ना आपण त्याला. स्टील, शांत. STILL, स्टील, शांत. मूनलाईट चिल, थंड अशी रात्र.
मूनलाईट चिल, थंड अशी रात्र, श्राउड कफन, श्राउड कफन, कफन टपकलं नाही का ते व्हाईट कपडा टाकतात, कफन, कफन, नळाचा, कफन. फ्युनरल म्हणजे माहिती ना काय? अंतिम संस्कार. हां, फ्युनरल म्हणजे अंतिम सोहळा. अंतिम सोहळा, अंतिम संस्कार, फ्युनरल. झालं? बघा कविता डिप्लोमॅटिक आहे. कवितेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. ही कविता आपल्याला ॲप्रिसिएशनला येण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. नाही नाही, विवर्सवर आहे, विणकाम करणारे. बरं, आता एक मला सांगा, तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कापसाची शेती होते. आणि आपल्या भारतामध्ये विणकाम करणारे, जसं आपण म्हणायचं की शेतकऱ्यांना आमच्या भारतामध्ये खूप महत्त्व आहे ना. आमचा भारत सैनिकांच्या बाबतीत पण अग्रेसर आहे. सेम तसंच आमचा भारत विणकाम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत पण कसा होता? अग्रेसर होता. बघा जुन्या काळात विणकाम करणाऱ्या लोकांची म्हणतात ना कथाच वेगळी होती. जुन्या काळात विणकाम करणाऱ्या लोकांना तेवढं महत्त्व होतं. का? कारण तेव्हा यंत्रमाग आला होता का रे? टेक्नॉलॉजी आली होती का तेव्हा? नाही. त्यामुळे विणकाम करणाऱ्या लोकांना तेव्हा मान खूप जास्त होता. ओके. आणि तेव्हा वीवर म्हटलं, विणकाम करणारा व्यक्ती म्हटलं की ते एक रॉयल व्यक्ती म्हणतो ना आपण, तसं होतं. मग हे जे विणकाम करणारे लोक होते हे भारताची शान आहेत, असं कोणाला म्हणायचं आहे? सरोजिनी नायडू यांना म्हणायचं आहे. त्या म्हणता आहेत की जसा आपला शेतकरी, आपला सैनिक हा आपल्या भारताची शान आहे, तसा विणकाम करणारा व्यक्ती जो विवर असतो, विणकाम करणारा व्यक्ती, तो कसा असतो? आपल्या भारताची शान आहे. आणि तो काय करतो माहिती का तुम्हाला? तो आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या 3 स्टेजेसला आपल्याला कपडा पुरवतो, गारमेंट्स पुरवतो. म्हणजे तो एका प्रकारे ऑटोमॅटिकली आपल्या 3 भावना व्यक्त करायला आपल्याला मदत करतो. सगळ्यात पहिली भावना, एक लहान मूल जन्माला आलं की सगळे लोक आनंदाने काय घेऊन जातात? ते छोटे छोटे मुलांचे कपडे घेऊन जातात आहे ना, विकत त्यांच्यासाठी घेऊन जातात. म्हणजे सगळ्यात पहिली भावना कोणती? लहान मूल जन्माला आल्याची. त्यानंतर आपण जसे जसे मोठे होतो, तरुण होतो, आपण ते अडल्टहुड काय करतो? एन्जॉय करतो की नाही? तरुण झालो की आपल्याकडे काय उरतं? फक्त आपलं एज्युकेशन, आपलं करिअर आणि आपलं लग्न. या 3 गोष्टी उरतात है ना. या ज्या 3 गोष्टी असतात, या 3 प्रकारांमध्ये आपण कलर्स कसे घालतो? अगदी ब्राईट कलर्स घालतो है ना. कसे घालतो? ब्राईट कलर्स घालतो. किंवा कसे घालतो? डार्किश असे कलर घालतो, जे आपल्याला जॉय दाखवतात, आपला आनंद दाखवतात, असे कलर्स घालतो. ही भावना पण कोणी दाखवली? इंडियन वीवरने. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा आपण उतार वयामध्ये काय होत असतो? मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचत असतो, ती स्टेज कोणती आली? डेथची स्टेज आली. आणि त्या मुवमेंटला दर्शवण्यासाठी हा सुद्धा हे लोक कलर एक काय करताय? वीव करताय, विणता आहेत कपडा. तो कोणत्या कलरचा आहे? व्हाईट कलरचा आहे. चला मग पुढे बघा. इंडियन वीवर्स, भारतीय विणकार, विणकाम करणारे व्यक्ती. ओके. चला मग, वीवर्स, विविंग ॲट द ब्रेक ऑफ अ डे. हे जे वीवर्स आहेत, वीवर्स म्हणजे विणकाम करणारे लोक, हे ब्रेक ऑफ डे म्हणजे आपले जे प्रहर असतात ना दिवसाचे, त्या प्रहार, दिवस जेव्हा सुरू होतो ना, रात्र संपून दिवस सुरू होतो, तो ब्रेक कोणता असतो? सकाळचा असतो है ना, पहाटेचा असतो. आणि ते ब्रेक ऑफ अ डेला काहीतरी करता आहेत असं कोण म्हणते? आपली कवयित्री म्हणते, पोएट म्हणते आहे. ती काय म्हणते बघा, त्यांना विचारते ती, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे? इतका चमकदार असा कपडा तू का विणतो आहे? असं तिने त्यांना काय केला? प्रश्न केला. ओके. चला, वीवर्स विविंग ॲट द ब्रेक ऑफ अ डे. जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा आपला विणकार काय करतो आहे? विणकाम करतो आहे. व्हाय डू यू वेव
अ गारमेंट सो गे. इतका चमकदार असा कपडा तू का बरं विणतो आहे, असं कोणी विचारलं? आपल्या कवयित्रीने, पोएटने वीवरला विचारलं, विणकाम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं. ब्लू ॲज अ विंग ऑफ अ हेल्सन वाईल्ड. एखादा किंगफिशर पक्षी असतो ना, त्या पक्षाच्या पंखासारखा मस्तपैकी निळाशार असा कलर, या कलरचे चमकदार कपडे तू का विणतो आहेस, असं तिने विणकाराला विचारलं. विणकार काय बोलला त्याच्यावर बघा. वी वेव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्हाला काय करायला आवडतं? नवीन जन्माला येणाऱ्या मुलाची रोप्स म्हणजे ढिल्ले ढगळे मोकळे मोकळे असे कपडे, ते आम्हाला विणायला आवडतात, असं कोण बोलला? आपला विणकार बोलला. समजा? म्हणजे याचा अर्थ त्यांनी दिवसाचा कोणता प्रहर दाखवला? इथे मॉर्निंग दाखवलाय है ना. ओके, मॉर्निंग दाखवलाय म्हणजेच, आणि न्यूबॉर्न चाइल्ड म्हटलंय म्हणजे आपल्या आयुष्यातली कोणती स्टेज आहे? ही चाइल्डहुड स्टेज आहे. जेव्हा आपण लहान चिल्लर पिल्लर असू ती स्टेज आहे. ओके, चला दुसरं बघा मग. आणि आपल्याला हे चिल्लर पार्टी दाखवण्यासाठी कलर कोणता वापरला त्यांनी? ब्लू. कोणाच्या पंखासारखा? किंगफिशरच्या पंखासारखा. मोर नाही, किंगफिशर. सेकंड लाईन बघा, आता येईल ना मोर. सेकंड लाईन मध्ये बघूयात, चला. वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ अ नाईट. हे वीवर्स विणकाम करणारे, हे विणकाम करत आहेत ॲट अ फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट म्हणजे काय रे? आता रात्र पडणार आहे. आपण म्हणतो ना, आई म्हणते ना, रात्र पडली आहे आणि तू आता बाहेर चालला आहेस, है ना, असं म्हणतो ना आपण नॉर्मली. फॉल ऑफ अ नाईट म्हणजे आता काय होत आहे? संध्याकाळ होत आहे, आणि या संध्याकाळी हा विणकार पुन्हा विणकाम करतो आहे. बरं, काय काम करतोय बघूयात, चला. वाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट. मस्त ब्राईट असे कलर्सचं गारमेंट तू का विणतो आहेस, असं त्याला कोणी विचारलं? आपल्या पोएटने विचारलं. त्यावर तो काय रिप्लाय देतो? नाही, ती अजून एक शब्द बोलतील, एक लाईन. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. हे जे कलर्स आहेत ते कोणते दाखवले त्यांनी? पर्पल अँड ग्रीन. पर्पल आणि ग्रीन हे कलर कोणाचे असतात? मोराच्या पिसावर असतात, है ना. मोराच्या पिसाचे जे आतले प्लम्स आहेत, पीस आहेत, त्या पिसांचा कलर सारखा कलर, एवढा ब्राईट कलर तू का विणतो आहेस, असं सरोजिनी नायडू यांनी विचारलं. आणि तो म्हटला, वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. लग्नाला आलेल्या मुली या कशा असतात? एखाद्या क्वीनप्रमाणे असतात. प्रत्येकाला आपली मुलगी कशी असते? प्रिन्सेस सारखी असते, क्वीन सारखी असते, है ना. आम्ही काय विणतो आहे? मॅरेज वेल्स, लग्नाचा गाऊन विणतो आहे एका क्वीनचा, असं ते म्हणतात. म्हणजे यांनी या सेकंड स्टांजामध्ये आपल्याला दाखवलं आहे इव्हिनिंग टाईम. कोणता दाखवला आहे? फॉल ऑफ अ नाईट, इव्हिनिंग दाखवला आहे. कोणत्या लाईफचा स्टेज दाखवली त्यांनी? अडल्टहुड किंवा यंग एज. ओके, आणि हा यंग एज दाखवण्यासाठी कोणता कलर वापरला आहे? पर्पल अँड ग्रीन. पर्पल आणि ग्रीन हा कलर कशासारखा दिसतो आहे? मोराच्या पिसासारखा, म्हणजे प्लम्स ऑफ अ पिकॉक. शब्द इंग्लिश वापरायला शिका. उत्तर तुमचं बरोबर आहे, प्लम्स ऑफ अ पिकॉक. समजा नक्की. आणि थर्ड स्टांजा बघा. वीवर्स विविंग सलमन अँड स्टील. शांतपणे गंभीरपणे बसून तू काय विणतो आहेस, असं तिने विचारलं. वाय डू यू वेव इन द मूनलाईट चिल. मूनलाईट चिल, थंड अशा रात्रीमध्ये तू काय विणतो आहेस, का विणतो आहेस? व्हाईट ॲज अ फेदर. एखाद्या पंखाप्रमाणे व्हाईट, पांढरा. व्हाईट ॲज अ क्लाउड. एखाद्या ढगाप्रमाणे पांढरा, अशा कलरचे गारमेंट्स तू का विणतो आहे? आणि यावर काय बोलला बरं तो? वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही काय विणतो आहे? डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. मृत्युमुखी पडलेला आणि त्याचा अंत्यसंस्कार आपल्याला करायचा आहे, अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कारासाठी तर श्राउड, त्याच्यासाठीचं काय? कफन, ते मी विणतो आहे. इथे त्यांनी दिवसाचा प्रहर कोणता दाखवला आहे आपल्याला? नाईट. ओके. दुसरी गोष्ट, लाईफची कोणती स्टेज दाखवली आहे? डेथ किंवा ओल्ड एज दाखवला आहे. आणि हे दाखवण्यासाठी कलर कोणता दाखवला आहे?
व्हाईट कलर दाखवला आहे. आणि व्हाईट कलर कोणासारखा? क्लाउडसारखा किंवा फेदरसारखा. फेदर म्हणजे पीस. समजली कविता? या कवितेमध्ये त्यांनी 3 स्टेजेस दिलेले आहेत लाईफच्या 3 स्टेजेस एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी आपल्याला काही सिग्निफिकंट कलर्स सांगितलेले आहेत. ओके. आणि त्यांनी लाईफच्या स्टेजेस दाखवण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट दाखवली, दिवसाचे प्रहर, है ना? राहील लक्षात? ओके. या कवितेमध्ये एक गोष्ट फॉलो झाली आहे. ती गोष्ट काय सांगा बरं मला? चला सांगा. या कवितेमध्ये ना मला 2 गोष्टी स्पेशल वाटत आहेत. त्या 2 गोष्टी कोणत्या ते सांगा मला. चला वाचा ती कविता, बघा ती कविता, मन भरून बघा. त्याच्यात काय तुम्हाला कॉमन वाटतंय किंवा काय तुम्हाला स्पेशल वाटतंय? नाही, मी ग्रॅमॅटिकली विचारते. रॅम स्कीम आहे. कशी आहे रॅम स्कीम? डे गे, वाईल्ड आणि चाइल्ड, ए बी बी. ओके. समजली का रॅम स्कीम तुम्हाला? कळली का? डेला ए म्हटलं, डे सारखाच गे, त्याला पण ए म्हटलं, स्मॉल ए. वाईल्ड आणि चाइल्ड यांना मी काय म्हटलं? बी बी. म्हणजे रॅम स्कीम काय आली? ए बी बी. म्हणजे या लाईनमध्ये सगळ्यात पहिले रॅम स्कीम आहे. प्रत्येक स्टांजामध्ये रॅम स्कीम आहे ए बी बी. या कवितेमध्ये रॅमिंग वर्ड्स पण आहेत, है ना? टोटल आपल्याकडे किती वर्ड्स आहेत रॅमिंग वर्ड्स? 6 आहे ना? 6 रॅमिंग पेअर्स आहेत ना आपल्याकडे. डे, गे, वाईल्ड, चाइल्ड, राईट, नाईट आणि ब्राईट, ग्रीन, क्वीन. व्हेरी गुड. ओके. अजून ह्या गोष्टीमध्ये एक कॉमन, या पोएममध्ये अजून एक गोष्ट कॉमन आहे, ग्रॅमॅटिकलीच आहे. बघा पुन्हा काय, तिन्ही स्टांजांमध्ये ती गोष्ट कॉमन आहे. क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे ही पोएम तुम्ही असं व्हॉट डू यू म्हटलं ना तिथे, क्वेश्चन मार्क दिला नाही तिने फक्त, पण तो व्हॉटच आहे. मग बघा ना, या पोएममध्ये फॉर्मॅट कसा आहे रे? तिने विचारला प्रश्न आणि याने दिला आन्सर. म्हणजे एका प्रकारे ह्या कवितेमध्ये कन्व्हर्सेशन होत आहे. कन्व्हर्सेशन टाईप ही पोएम आहे. बघा आपण आत्ता जे बोललो ना, हेच तर आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. पोएमच्या ॲप्रिसिएशनमध्ये हेच तर लिहायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले तुम्ही टायटल सांगा. टायटल काय? इंडियन व्ह्यूअर्स टायटल सांगितलं की कवितेबद्दल 2 ओळी सांगायच्या, की पोएम इज अबाउट द स्टेजेस ऑफ लाईफ. इट एक्सप्लेन्स विथ द हेल्प ऑफ टाईम अँड कलर्स. झाली लाईन पोएमबद्दल. पोएट कोण आहे? सरोजिनी नायडू. तिच्याबद्दल एखादी ओळ. सरोजिनी नायडू इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय? नाइटिंगेल ऑफ इंडिया. गा नको किया, है ना? शी इज ऑल्सो फर्स्ट गव्हर्नर ऑफ अवर इंडिया. फर्स्ट इंडियन गव्हर्नर ऑफ अवर इंडिया. झालं तिच्याबद्दल 2 लाईन. आणि कवितेबद्दल आता लिहायचं आहे. मग तुम्ही कवितेबद्दल काय काय लिहा? सगळ्यात पहिली लाईन, कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. कवितेमध्ये रॅम स्कीम आहे. द पोएम हॅज रॅम स्कीम ए बी बी. सेकंड लाईन, द पोएम हॅज 6 पेअर्स ऑफ व्हॉट? रॅमिंग वर्ड्स. त्यांचे तुम्ही कंसामध्ये उत्तर कंसामध्ये ते लिहू शकतात. मग तुम्ही त्याच्यात लिहिणार द पोएम इज इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर. कळलं का? फॉर्म ऑफ कन्व्हर्सेशन नाही आठवलं, मग काय करशील? फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर. ओके. आणि मग आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, आपण जे फिगर ऑफ स्पीच शिकलो होतो त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर शिकलो होतो. क्वेश्चन आन्सर्सवाला एक फिगर ऑफ स्पीच आहे, तो कोणता आहे आठवा? एक नंबर, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे काय? प्रश्न. ओके. आणि ते असणारा फिगर ऑफ स्पीच कोणता? इंटरोगेशन. काय म्हणायचं? इंटरोगेशन. जिथे कुठे प्रश्न विचारला गेला की त्याला तुम्ही काय म्हणणार? फिगर ऑफ स्पीचला इंटरोगेशन. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले एक गोष्ट भेटली याच्यात. अजून एक गोष्ट,
द पोयम हॅज स्पेशली युज्ड फिगर ऑफ स्पीच इंटरॉगेशन. दुसरी गोष्ट मी सगळ्यात पहिल्यांदा कवितेत बोलली होती तुम्हाला की कविता कशी आहे, आठवतं का? ते हुशार आणि मॅडवाला बोलली होती, तुम्हाला आठवतं का? कविता कशी आहे? हा, मेटाफर. म्हणजे कवितेमध्ये अजून एक फिगर ऑफ स्पीच आहे. कोणता आहे? मेटाफर. स्पेशल फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर आणि इंटरॉगेशन. समजा. अजून एक गोष्ट राहिली आता. मला एक सांगा, कॉमन फिगर ऑफ स्पीच जे नेहमी येतात ते आपण काल बघितले होते 2 जण, रिपिटेशन आणि अल्टरेशन. तुम्हाला कवितेत सापडो नाही तर नाही सापडो, म्हणजे तुम्ही शोधत बसाल किंवा नाही शोधत बसाल, प्रत्येक कवितेच्या ॲप्रिसिएशनला चिपकवायचं रिपिटेशन अलिटरेशन, चिपकवून मोकळं व्हायचं प्रत्येक याला. ओके, समजा? म्हणजे झालं ना तुमचं ॲप्रिसिएशन, संपलं, खतम. किती मार्क? 4 मार्क. एवढंसं लिहायला 4 मार्क आहे भाऊ. कवितेच्या बद्दल कविता लिहायची. कवितेचं नाव, टायटल, अबाउट पोयम. 10 मार्क नाही, 8 मार्क आहेत. 4 मार्क पहिल्या कवितेला, 4 मार्क दुसऱ्या कवितेला. दुसऱ्या कवितेवर ॲप्रिसिएशन येतं, पहिल्या कवितेवर क्वेश्चन येतं. कळलं का? तर 4 मार्कात पहिले तुम्ही लिहिणार टायटल, इंडियन विवर्स. अबाउट पोयम, तिच्याबद्दल लिहायचं, आत्ता आपण बोललो ना. नंतर पोएट. पोएट कोण आहे आपली? सरोजिनी नायडू. अबाउट पोयम, अबाउट पोएट म्हणजे ती गानकोकिळा होती आणि फर्स्ट गव्हर्नर होती. ओके. आणि अबाउट द पोयम, स्पेशालिटीज, पोयमच्या स्पेशालिटीज. आणि सगळ्या ते दनादर लिहायच्या. आणि लास्टला त्यांनी म्हटलेलं असतं की युअर ओपिनियन, तुमच्या मते कवितेबद्दल काय सांगता येईल? इंडियन व्हिवर इज द बेस्ट प्रोफेशन, है ना, अँड एन्शंट प्रोफेशन किंवा ओल्डेस्ट प्रोफेशन, जुन्या काळापासून चालत आलेलं प्रोफेशन आहे. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. इंडियन व्हिवर्स हे प्रोफेशन कसं आहे? जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. हा तुमचा ओपिनियन आहे, संपला विषय. झाले तुमचे 4 मार्क ॲप्रिसिएशनचे. समजलं का? एवढं जरी तुम्ही लिहिलं ना व्यवस्थितपणे तर तुम्हाला फुल ऑन 4 मार्क मिळणार म्हणजे मिळणार. अर्धा पण नाही कमी करणार. एवढ्या गोष्टी जर का तुम्ही लिहिल्या ना तर तो अर्धा मार्कसुद्धा कमी नाही करणार. आणि हे तर मी तुम्हाला काय बोलली आता, हे आपण लोकांनी फक्त तोंडी तोंड बोललो नाही काय, पटापट बोललो जे आठवेल ते. आता जर का मी लिहून पण देणार आहे तुम्हाला तर ते अजून एक्स्ट्राच्या 4-5 लाईन, म्हणजे तुमचे मार्क इथे 4 फिक्स असतात. समजलं का? आपल्या पोएम्समध्ये ना ठराविकच पोएम आहेत, त्यांचेच ॲप्रिसिएशन पेपरला विचारले जातात, क्योंकि वो पोएम शॉर्ट है. आया नहीं? चलो, एंड ऑफ द पोएम टुडे.